हा काय विचारतो? तर प्रश्न काय माहिती का हां की दिवाळी जी आहे दिवाळी हां दिवाळी तुमच्या जमान्यामध्ये दिवाळी तुम्ही कशी साजरी केली आणि आता म्हणजे काय आहे नेमकं देवाचं सांगू दे. देवाचं सांगा मग. हे बघ सांगू दे ना पहिल्यापासून आता मला. हा बरं बोल बोल. राम अयोध्येला अयोध्येला आले दसऱ्याला वनवासाहून आले आणि मग चिलंगणाला गेलं. त्याच्यामुळं चिलंगण नाही, त्याच्यामुळं रथ निघाला रामाचा. ते आनंदच आनंद झाला सगळं अयोध्याला. असं करीत करीत दिवाळी आली. दिवाळीला सीतामाईनं स्वयंपाक केला, सगळं सैन्य जीव घातलं आणि मग आपला मारुती राहिला, मारुतीला जीव घातलं आणि मग सगळ्याला आहेर केले. कोणी केले? रामानं. सगळ्याला आहेर केले, फक्त मारुती राहिला. मग सीतामाय काय म्हणली? आपला मारुतीच राहिला म्हणली. तसा आता सगळेजण जेवले, मारुती सगळ्याला जीव घातलं, आहेर केले, आपला मारुतीच राहिला. मग काय केलं? मारुतीला हार काढला, वारीचा मूल्यवंत हार काढला. कोणा? सीतामाईनं. आणि रामानं गळ्यात घातला. कोणाच्या? मारुतीच्या. मारुती जे उडाले, झाडावर बसले, 2 भांगी दातानं करायला तर फेकून गेलीत खाली. दातानं 2 भांगी चावडले तर राम म्हणले, हे काय करायला म्हणले मारुती तू? मी मूल्यवंत हार गेला म्हणले तुला, सगळ्या पक्षी, आणि तू का म्हणते असं करायला? तर म्हणले त्याच्यामध्ये रामच नाही, त्याच्यानं मी असं करायलो. तेव्हापासून राम नाम सगळे जग घेते बघ. आणि रामाचं जर नाव घेतलं ना, तिथल्या तिथं किती पापू, तिथल्या तिथं भस्म होणार. या बघा आता किती घ्यायचं रामाचं नाव? क्षणभर सुद्धा राहायचं नाही रिकामा अर्धा घडी राहू नको. शेवटला सांगितलं, रिकामा अर्धा घडी सुद्धा राहायचं नाही. ते आपलं एक धंदा परपंचाचा, पुरुष असो बाई असो, प्रपंचाचा धंदा करीत करीत रामाचं नाव घ्यायचं. हे बघ असं करायचं तर ते सिद्धीला जातं. त्याला यश येते, अपयश येत नाही आणि सगळं सिद्धीला जातं.